4थी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव झेडपी डिजिटल पब्लिक स्कूल खराशी। मी विज्ञान दिनानिमित्त एक प्रयोग आणलेला होता। त्या प्रयोगाचे नाव होते घनतेचा परिणाम। मी तुम्हाला आज इथे हा प्रयोग करून दाखवणार आहे। ह्या प्रयोगाला लागणारे जे साहित्य आहे 2 काचेचे ग्लास, 2 लिंबू आणि थोडासा मीठ आणि पाणी। मी तुम्हाला हा प्रयोग करून दाखवत आहे आणि मी याचे जे मुद्दे आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही प्लीज ह्या विज्ञानाचे मुद्दे जे आहेत तुम्ही समजून घ्या। सगळ्यात आधी आपल्याला ह्या काचेच्या ग्लासामध्ये पाणी टाकायचं आहे। ह्या काचेच्या ग्लासामध्ये आपण पाणी भरलेलं आहे। आता आपल्याला हे 2 जे लिंबू आहेत ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। तुम्ही बघू शकता की हे जे लिंबू आहेत यांचं वजन या पाण्यामध्ये जास्त आहे, म्हणून हे 2ही लिंबू खाली आहेत। आता हा मीठ आहे, मी हा मीठ एका ग्लासामध्ये मिक्स करणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो लिंबू आहे याचा जो वजन आहे तो कमी झाला आणि हा वर आला आणि हा जो आहे हा जसाचा तसा आहे, कारण याच्यामध्ये आपण काही मिक्स नाही केला आहे आणि हा आपला साधा पिण्याचा पाणी आहे। आणि याच्यामधला जो लिंबू आहे तो खाली आहे, कारण याचा जो वजन आहे तो जास्त आहे आणि हा पाणी आहे त्याचं काही वजन असत नाही, म्हणून हा जो लिंबू आहे याचा वजन याच्यामध्ये जास्त झाला, म्हणून हा खाली आहे आणि याचा जो वजन आहे तो कमी झाला आणि हा वर आला। म्हणून जर आपला वजन पृथ्वीवर 60 किंवा 70 किलो असेल तर इतर ग्रहांवर आपला वजन कमी असतो, कारण त्यांच्यावर ग्रॅव्हिटी असते आणि ग्रॅव्हिटीमुळे आपण वर तरंगू शकतो। जर आपल्याला पोहायला कधी जायचं असेल तर आपण नदीच्या पाण्यामध्ये चांगलं पोहू शकतो की समुद्राच्या पाण्यामध्ये आपण चांगल्याने पोहू शकतो, कारण त्याच्यामध्ये मीठ विरघळला असतो आणि जो नदीचा पाणी असते त्याच्यामध्ये काही मिक्स नसतो, तो आपला साधा पाणी असतो। आणि जो मिठाचा पाणी असतो त्याच्यामध्ये आपल्याला तरंगता येते आणि त्याच्यामध्ये बुडण्याची शक्यता नसते, पण नदीच्या पाण्यामध्ये आपण बुडू शकतो आणि त्याच्यामध्ये डुबू शकतो, म्हणून आपल्याला शक्यता घ्यावी लागते। म्हणून याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हा प्रयोग घरी करून बघा आणि याच्यावर जे मुद्दे आहेत मी तुम्हाला सांगितले आहे ते तुम्हाला समजले असतील तर धन्यवाद।